एक फेज अशी आली, की मला असं वाटायला लागलं, की केस माझे पूर्णपणे विरळ होत आहेत. टक्कल पडते की काय? म्हणजे नॉर्मली काय वाटतं, की आपल्या केस गळतीची कारणं ही एकतर जेनेटिक्स असू शकतात, स्ट्रेसमुळे असू शकते किंवा कोंडा झाला असेल जास्त प्रमाणात, तर केस गळती होते. प्रत्येकाला हेच वाटतं. पण केस गळतीची हे फक्त 3च कारणं नाहीयेत. स्ट्रेस असू शकतं, टेन्शन असू शकतं, त्याचसोबत काही गोष्टी तुमच्या खाण्यापिण्यामध्ये नसतील, त्यामुळे पण झालं असेल. जेनेटिक्स म्हणजे मागे कुणाला तरी केस विरळ होते किंवा आई-वडिलांपैकी कुणाचे तरी केस विरळ आहेत, आजोबांचे विरळ आहेत. त्यामुळे पण आपले विरळ होऊ शकतात किंवा जर केमिकल ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल, फॉर एक्झाम्पल मिनॉक्सिडिल, त्यावेळी काय होतं, की पहिल्यांदा केस गळतात. पण पुन्हा केस तुमचे उगवतात. ते स्ट्राँग असतात. फक्त त्यांना दाट करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. त्याच्यानंतर जागरण आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या शहरात राहायला गेलात, पाणी बदल झालाय, त्यामुळे पण असू शकतं आणि कुठल्यातरी आजारातून किंवा ताप वगैरे खूप येऊन गेलाय तुम्हाला किंवा जास्त आजारी पडून गेलाय तुम्ही, तर त्या केसमध्ये पण तुमचे केस गळू शकतात. फक्त स्ट्रेसमुळे, टेन्शनमुळे किंवा कोंडा झालाय, हे 3 कारणं नाहीयेत. खूप सारी कारणं आहेत केस गळतीची. मी सुद्धा ज्यावेळी या गोष्टीला फेस केलं, ज्यावेळी मी 10वीत होते तोपर्यंत केस अगदी व्यवस्थित होते. माझे केस अजिबात गळत नव्हते, अगदी दाट होते. पण जसं 11वी-12वी मध्ये गेले, तसे केस जास्त गळायला लागले. एक फेज अशी आली, की मला असं वाटायला लागलं, की केस माझे पूर्णपणे विरळ होतायत आणि टक्कल पडते की काय? पण तसं नाही झालं. मी हळू या गोष्टींना समजून घ्यायला लागले, की कुठल्या गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी आपण खायला पाहिजेत. कुठल्या गोष्टी लावायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचा हळू जसा अभ्यास करत गेले, तसं मला समजलं, की आपली केस गळती फक्त 3 कारणांमध्ये असू शकत नाही. असंख्य अशी कारणे आहेत. त्या कारणांना आधी समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलं तर नक्कीच तुमचा हेअर फॉल कमी होण्याच्या शक्यता आहेत.